तर सर्वे काहीही होऊ द्या, लोकांची मानसिकता ही मोदींसोबत जाण्याची आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. गेल्या वेळेपेक्षा आमच्या जास्त जागा येतील असं फडणवीसांनी म्हटलं आहे. टाइम्स नाव मॅट्रिक्सच्या लोकसभेसंदर्भातील सर्व्हेवर फडणवीसांनी ही प्रतिक्रिया दिली. तर सर्व्हे आणि पोल्सवर विश्वास ठेवू नका असं संजय राऊतांनी म्हटलंय. आधी पोल्स येतात, मग ईव्हीएम सेट केले जातात, हे स्पष्ट झालंय असं राऊत म्हणाले. तर महायुतीला 18 आणि आम्हाला 30 जागा मिळतील असा अंदाज विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. सर्वे काही येऊ द्या, तो चांगला येऊ द्या का वाईट येऊ द्या, लोकांची मानसिकता बनली आहे मोदींसोबत जायची. लोकांनी ठरवलं आहे मोदीजींना पुन्हा प्रधानमंत्री बनवायचं. त्यामुळे मोदीजी आणि जे लोक मोदीजींना समर्थन करतात अशा प्रत्येकाला जनता निवडून देणार. किती जागा महाराष्ट्रात येईल असं वाटतं तुम्हाला? 39 सर्वे दाखवलेला आता. मी तुम्हाला एवढंच सांगतो, मागच्या वेळी जेवढ्या जागा आल्या त्यापेक्षा कमी येणार नाहीत, आल्या तर जास्तीच येतील. या सर्वे वगैरे काय घेऊन बसला? ईव्हीएम आणि ओपिनियन पोल्स ह्याच्यावरती विश्वास ठेवू नका. हा एक सगळ्यात मोठा देशातला फ्रॉड आहे. ईव्हीएम आणि ओपिनियन पोल, आधी ओपिनियन पोल येतात आणि त्यानंतर त्या पद्धतीनं ईव्हीएम सेट केले जातात. हे आता स्पष्ट झालेलं आहे. त्यांना 18 जागेच्या वर मिळत नाही आहे, 30 जागा महाविकास आघाडीला मिळत आहे. त्यामुळं ते फुगवून सांगत असावे किंवा चुकीनं काहीतरी सांगितले असावे, छापलेलं चुकीचं आलं असावं. सर्वेही कदाचित तसा सर्वे चुकीचा छापला गेला असावा. पण महाराष्ट्रामध्ये मात्र एकतर्फा सगळं वातावरण आहे, वन साईड वातावरण आहे. आणि जे एकूण वातावरणातून दिसतंय 10 पैकी 7 लोक युतीच्या विरुद्ध आणि भाजप अलायन्सच्या विरुद्ध आत्ता बोलताना दिसत आहे.